तर नमस्कार मंडळी. काल अतिशय दुर्दैवी आणि वाईट अशी घटना घडली. अहमदाबादमध्ये जे अहमदाबादहून लंडनला विमान जात होतं ते विमान एअर इंडियाचं क्रॅश झालेलं आहे. आणि त्या दुर्घटनेमध्ये खूप सारे म्हणजे त्या विमानात जे प्रवास करणारे प्रवासी होते त्या सर्वांचंच म्हणजे मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्यांना आपला नाहक जीव गमवावा लागलेला आहे. तर त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि अशा घटना म्हणजे अशा मोठ्या घटना आहे ना खूप कमी घडतात, खूप क्वचित घडतात. पण ज्यावेळी घटना या घडतात ना त्यावेळी मन हेलावून टाकणारे असतात, खूप म्हणजे मन सुन्न करणाऱ्या अशा घटना असतात. तशी त्यातलीच एक ही विमान दुर्घटना होती एअर इंडियाची विमान जी क्रॅश झाली ती दुर्घटना होती. आणि आत्ता सध्या ह्या घटनांचं प्रमाण थोडं वाढत चाललं, म्हणजे कोणती ना कोणती घटना घडतेच आहे. तर परवासुद्धा एक मुंबईमध्ये ती ट्रेनचं हे झालं, म्हणजे ट्रेनमधून काही जण पडले. अशा काही ना काही घटना घडतातच आहे, कुठे ॲक्सिडेंट होतोय. तर अशा वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत. ह्या घटना सांगून येत नाही कधी घडणार असेल, म्हणजे कधी कोणती घटना काय घडेल आपल्यासोबत, कोणती परिस्थिती कधी येईल आपल्यावर ते कधीच आपण सांगू शकत नाही. पण अशा घटना घडतात, पण ज्यावेळी घडतात त्यावेळी अतिशय दुर्दैवी अशा घटना घडतात. तर मंडळी मी एकच सांगेन, तुम्ही जगत असताना लाईफमध्ये जो पण प्रत्येक क्षण असेल हा आनंदाने जगा. कारण आपला शेवटचा क्षण कोणता होईल हे आपण सुद्धा आता कधीच सांगू शकत नाही. कारण आपण घरी असलो तरी कुठे भूकंप आला तरी काही ना काय होतं आहे, घरी असलो तरी काही होतं आहे, आणि बाहेर जरी गेलो तरी आपण जर चालत असलो तर आपण मागून येणारा जो गाडीवाला आहे किंवा जे गाडीवाले असतात त्यांचा आपण काही विश्वास ठेवू शकत नाही. ते सुद्धा आपल्याला ठोकून पुढे जाऊ शकतात किंवा रस्त्यावर ॲक्सिडेंट होत आहेत. ट्रेनमधनं गेलो तर ट्रेनमध्ये काही ना काहीतरी ॲक्सिडेंट होत आहेत असं, किंवा कुठे आता बसमधून गेलो बस कुठे जळते, आता विमानामधून गेलो तर विमानामध्ये, म्हणजे माणूस हा कुठेच माणसाला कुठेच सेफ्टी अशी उरलेली नाही. त्याच्यामुळे माणसाचं जीवन हे असं तारेवरची कसरत झालेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जो पण दिवस येईल तो आनंदात जगा, सगळ्यांशी हसून खेळून राहा. कारण आपला शेवटचा दिवस हा कधी येईल हे आता कोणीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आपापली. आणि कुठेही जर घटना घडत असेल, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः सतर्क राहा. तर त्यातून वाचलो तर वाचलो, देवाची कृपा, नाहीतर मग सगळं त्याच्या हातात. आणि नियतीचा खेळ आहे, तो कधीच कोणी थांबवू शकत नाही.